पावसाळ्यात मिळणाऱ्या ताज्या काळ्या जांभळापासून बनवा एक वेगळी आणि चविष्ट रेसिपी। काळ्या जांभळाचा कुरकुरीत डोसा। जांभळाच्या नैसर्गिक गोड तुरट चवीमुळे हा डोसा स्वादिष्ट, पौष्टिक आणि आकर्षक रंगाचा बनतो। नाश्ता, संध्याकाळचा खाऊ किंवा मुलांच्या डब्यासाठी हा डोसा उत्तम पर्याय आहे। ही सोपी रेसिपी घरच्या घरी कमी साहित्यात पटकन तयार करा आणि जांभळाच्या अनोख्या चवीचा आनंद घ्या। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काळे जांभूळ घेतलेले आहेत। आता हे जांभळं जी आहेत ती छोटी आहेत पण मस्त अशी पिकलेली आहेत। मोठे जांभळं घेतली तर अति उत्तम। जांभूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। जांभळाचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे। त्याकरता अशी चाळणी घ्यायची आणि चाळणीने हे असे चाळून घ्यायचे। नाहीतर मग दुसरी पद्धत म्हणजे चाकूच्या साहाय्याने जांभळाचा पल्प असा काढून घ्यायचा, बिया वेगळ्या करायच्या आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। तर कुठली जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता असा पल्प। इथे मी जांभळाचा पल्प काढून घेतलेला आहे चाकूच्या साहाय्याने। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पल्प काढून मिक्सरला मस्त असं बारीक करून घेते, म्हणजे आपल्याला जांभळाचा मस्त असा घट्टसर पल्प मिळून जाईल। इथे आता मिक्सरला हे आपण बारीक करून घेऊ। पल्प इथे आपला तयार झालेला आहे। याला रंगही खूप सुंदर आलेला आहे। आता एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने आपण इथे जांभळाचा पल्प घेतलेला आहे एक वाटी। पल्प थोडासा कमी असला तरी सुद्धा चालेल। इथे माझ्याकडे जेवढा पल्प तयार झाला तो मी सगळा घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही जांभळं जी आहेत ती पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला मिळायला सुरुवात होते। जांभळाचे औषधी गुणधर्म म्हणजे जांभूळ हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, पचनक्रिया सुधारते, त्वचा निरोगी ठेवते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। त्यामुळे जांभळाचं सेवन आपल्याला अवश्य करायचं आहे। तर आता जांभळाचा सीझन आहे, तोपर्यंत पटापट जांभळाचा उपयोग आपण करून घेऊया। इथे मी आता हे मिक्स करून घेतलं। यानंतर बियांमधला जो गर होता तो सुद्धा पाण्यात भिजवून मी काढून घेतलं। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 3 कप पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे आणि बाकीचं पाणी आपण लागेल तसं वापरणार आहोत। सध्या आपण 3 कप पाणी वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये, चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता इथे हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। उरलेलं जे 1 वाटी पाणी होतं ते सुद्धा आपण ह्यामध्ये घातलेलं आहे। एकूण 4 वाट्या पाणी मी इथे वापरलेलं आहे। पाणी लागेल तसं आपण इथे वापरत जाणार आहोत। आता हे बघा अजूनही हे थोडंसं घट्टसर आहे, पण यामध्ये आता आपण घालूया 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। आवश्यकता असेल, तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये थोडंसं जिरं पण तुम्ही वापरू शकता। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुन्हा यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे एकूण 5 वाट्या पाणी मी इथे वापरलेलं आहे। आता हे बॅटर जे आहे ते आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। थोडंसं पुन्हा एकदा मी एकजीव करून घेते, चांगलं फेटून घेते मिनिटभर आणि मग आपलं हे बॅटर जे आहे ते मस्त असं विश्रांतीसाठी आपण ठेवून देणार आहोत। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते बघा, किती पातळ असायला पाहिजे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं हे बॅटर आपण तयार करून घ्यायचं आहे। चला तर मग ह्याला 5 ते 7 मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत इथे गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे। तवा चांगला प्रीहीट करून घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं। आता बॅटर बघा पाणी वरती आलेलं आहे आणि पीठ जे आहे ते खाली बसलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने त्याला चांगलं ढवळवून घ्यायचं आणि मगच आपल्याला डोसा घालायचा आहे तव्यावर। तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। सुरुवातीला काठालाच पीठ आपण घालायचं आणि त्यानंतर शेवटी मध्यभागी हे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। गॅसची आच आता आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, पण तवा मात्र चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला हा डोसा घालायचा आहे। वरून तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता। आता तवा मोठा असल्यामुळे कडेला जो आहे त्याला उष्णता लागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तव्याला आपल्याला हातानेच फिरवून घ्यायचं आहे आणि काठ जे आहेत ते चांगले आपल्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे। काठाला कुरकुरीतपणा आल्यानंतरच आपल्याला हा डोसा या तव्यातून काढायचा आहे। तर इथे मी आता काठ सोडवून घेते आहे।
आणि यानंतर ह्याला आपण काढून घेऊया. बघा मस्त असा हा डोसा तयार होतो. रंगही त्याला खूप छान आलेला आहे आणि ह्याची चव आहे ना आंबट गोड तिखट अशी तयार होते, कारण आपण मिरची पण घातलेली आहे. जांभूळ थोडंसं गोड तुरट आणि थोडंसं आंबट पण असतं. तर बघा मस्त असा हा जाळीदार डोसा तयार झालेला आहे. आता हा पहिला डोसा असल्यामुळे थोडासा नरम झालेला आहे. आता पुढचा डोसा आपण कसा बनवायचा ते बघूया. दुसरा डोसा करताना तवा चांगला पुसून घ्यायचा आहे. पुसल्यानंतर त्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं. प्रत्येक डोसा घालण्यापूर्वी तेल लावून घ्यायचं आहे. आणि बघा या पद्धतीने आपण हा डोसा पसरवून घेऊया. तवा चांगला गरम असणं गरजेचं आहे, तरच त्याला जाळी पडेल, नाहीतर मग जाळी पडणार नाही. जिथे पण अशी जागा राहिलेली असेल तिथे आपल्याला हे बॅटर घालायचं आहे आणि मध्यम आचेवर मस्त असा ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे. वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं. हा डोसा बघा मस्त असा तयार झालेला आहे आणि थोडासा क्रिस्पी झालेला आहे पहिल्या डोशापेक्षा. ह्याला मस्त असं काढून घेऊया. ह्याला उलट करण्याची गरज नाही आहे. मस्त असे कुरकुरीत डोसे तयार होतात. तर जांभळाचा हा अनोखा डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडीशी युनिक रेसिपी आहे. मात्र जांभूळ आपण खाल्लं की घशाला लागतं, म्हणून बरेच जण जांभळं खात पण नाही. पण जांभळामध्ये किती औषधी गुणधर्म आहेत मी अगोदरच सांगितलेलं आहे. तेव्हा जांभळाचा आपल्या आहारामध्ये उपयोग नक्की करा. सोबतच मी इथे नारळाची चटणी तयार केलेली आहे. मस्त असा हा बघा डोसा किती कुरकुरीत झालेला आहे आणि त्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. चवीला तर एकदम अनोखा हा डोसा आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.